नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 18वा. एकूण 17 पेपर यापूर्वी टाकलेले आहेत. प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि 2 व्हिडिओ घेतलेले आहेत ज्यामध्ये 100 प्रश्न टाकलेले आहेत. ते व्हिडिओ पण पाहून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यातून प्रश्न पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न यामध्ये घेतले आहेत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? प्रयागराज, लखनौ, गोरखपूर, वाराणसी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रयागराज. प्रयागराजचं पूर्वीचं नाव आहे इलाहाबाद आणि या ठिकाणीच आहे उत्तर प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? पहिला आहे, ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. दुसरा आहे, 1 अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. किंवा तिसरा आहे, 1 किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्षे वकिली करण्याचा अनुभव असावा. आणि चौथा आहे, त्याने वयाची किमान 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. तर यापैकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला नेमणुकीसाठी पात्रतामध्ये पहिलं 1, 2 आणि 3 ह्या पात्रता दिलेल्या आहेत. किमान वयाची कोणतीही अट दिलेली नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठीची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? कलम 124(1), कलम 124(2), कलम 124(4), कलम 124(3). योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 124(4). पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीशाच्या नेमणूक करण्यासंबंधित कलम कोणते आहे? कलम 124, कलम 125, कलम 127, कलम 126. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, कलम 126. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? पृथ्वी, शुक्र, मंगळ, नेपच्यून. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शुक्र. पुढचा प्रश्न आहे, कॉफीच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असणारा देश कोणता आहे? भारत, ब्राझील, चीन, अमेरिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्राझील. पुढचा प्रश्न आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणाऱ्या दोषांना काय म्हटले जाते? संसर्गजन्य, स्पर्शजन्य, आनुवंशिक, यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आनुवंशिक. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा, जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते भारताचे मिसाईल मॅन म्हणून. पुढचा प्रश्न आहे, मंगळुरू हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र पाहायला मिळते? कोणार्क सूर्यमंदिर, राणी की बाव, हम्पी रथ, लाल किल्ला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राणी की बाव. पुढचा प्रश्न आहे, हिंदी दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 8 जानेवारी, 9 जानेवारी, 10 जानेवारी, 11 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10 जानेवारी.
पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 15 जानेवारी, 9 जानेवारी, 10 जानेवारी, 12 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12 जानेवारी. पेपरमध्ये महत्त्वाचे दिवस यावर प्रश्न येत असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त यावर प्रश्न कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात पुरातत्व विभागाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक असे कोणाला म्हटले जाते? महात्मा गांधी, राजा राममोहन राय, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले. तर आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते राजा राममोहन रॉय यांना. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, जमशेदजी टाटा यांनी पहिला पोलादचा कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू केला होता? जमशेदपूर, भिलाई, कोलकाता, रायपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जमशेदपूर. पुढचा प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी कुठे केली? बंगाल, मुंबई, उत्तर प्रदेश, मद्रास. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मद्रास. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत आहे? कलम 25 ते 28, कलम 12 ते 35, कलम 30 ते 32, कलम 23 ते 24. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 25 ते 28. पुढचा प्रश्न आहे, कुशाण वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? कुजुल कडफिसेस, अशोक, बिंबिसार, श्रीगुप्त. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, कुजुल कडफिसेस. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींना अन्न पुरवठा कशाच्या माध्यमातून केला जातो? जायलम, कोलेनकायमा, फ्लोएम, स्केलॅरेनकायमा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, फ्लोएम. फ्लोएमच्या माध्यमातून वनस्पतींना अन्न पुरवठा केला जातो आणि जायलमच्या माध्यमातून पाणी आणि खनिज द्रव्यांचा पुरवठा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवात ऐच्छिक स्नायू आढळून येत नाही? हात, पाय, जीभ, हृदय. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, हृदय. पुढचा प्रश्न आहे, फोटोग्राफीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? सिल्वर ब्रोमाइड, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, पोटॅशियम नायट्रेट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिल्वर ब्रोमाइड. पुढचा प्रश्न आहे, हिरा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे अपरूप आहे? सिलिकॉन, कार्बन, फॉस्फरस, कॅल्शियम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्बन. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात श्वसनाचा मुख्य अवयव कोणता आहे? यकृत, किडनी, फुफ्फुस, हृदय. तर मानवी शरीरात श्वसनाचा मुख्य अवयव आहे फुफ्फुस. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, जेमिनी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडेल कोणी विकसित केले आहे? ओपन AI, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल. तर जेमिनी हे मॉडेल विकसित केले आहे गुगलने. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, कीर्तन हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे अक्षरधाम हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, ओडिशा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे काशी विश्वनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे बिस्मिल्ला खान यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे? शहनाई, बासरी, सितार, तबला. तर बिस्मिल्ला खान यांचा संबंध आहे शहनाई या वाद्याशी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? 22 जानेवारी, 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी. तर पराक्रम दिवस साजरा केला जातो 23 जानेवारी रोजी. पर्याय क्रमांक 2. तर हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न आजच्या सराव पेपरचे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.